शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी ना मटर राईस दाखवते. म्हणजे मटर राईस मला आता रात्रीचा कंटाळा आहे. मतलब मटर आणि भात असं राईस करून साधा आणि सोपा, अगदी सिंपल. बिर्याणी राईसचा काय पाहिजे नाही. कुकरमध्ये घालणार झटपट. ते कुकर ठेवले, तेल टाकते. आता रात्रीचा कंटाळा आला तर काय आपण हा राईस करू शकतो. तेल टाकलं, तेल टाकू दे जरा चांगलं. आता तेल तापलेलं आहे. जिरं, कढीपत्ता, साधा राईस आपल्याला करायचा. थोडंसं हिंग. मी राई टाकत नाही, मला राई नाही आवडत. कांदा, तांदूळ धुवून घेतलेले आहे का, धुवून पाणी काढून मी असं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते थोडं. मटर माझे फ्रोझन मटर आहे. आता मटर कुठे खूप मटर साठवून ठेवलेले, जवळजवळ 7-8 किलो. मस्त चांगलं असताना आपल्याला लाल करायचं. कांदा लाल झालेला आहे आपला. आलं लसूण पेस्ट, एकदम साधा. आपल्याला कंटाळा आला तर आपल्याला आपला राईस करू शकतो. बिर्याणीचा आकार आहे पण होतो, चांगला होतो. टोमॅटो पण टाकले ह्याच्यामध्ये आणि थोडं मसाला टाकला. हळद आणि हा माझा लाल तिखट. मस्त आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. हा झटपट राईस ना अगदी कंटाळा आला तर छान वाटतो. अजून गाजर, फ्लावर याच्यात असेल ना भाज्या तर अजून छान होतो, पण नाही आहे काय. ते आपल्याला असेल ते घालायचं. गॅस कमी केला. आपल्याला याच्यात मटर परतून घ्यायचे चांगले. आणि धुवून ठेवले होते जवळजवळ 10 मिनिटं. म्हणजे माझी तयारी होईपर्यंत मी धुतलेले. आता मी तांदूळ घालते. आपल्याला चांगलं मस्तपैकी हलवायचं. या कुकरमध्ये ना झटपट होतो. अगदी 3 मिनिटात शिट्टी होते. मी तर कधी मला फटाफट काय पाहिजे असेल असा कुकर घ्यायचा. मस्त अगदी काय ओतून जात नाही, काय नाही, काय नाही. मसाल्याचे मसाला आपला मस्त परतलेला आहे. आणि याच्यामध्ये पाणी घालते आणि मग कोथिंबीर घालते. आपल्या अंदाजाप्रमाणे कोण मोजून घालतात, मी आपल्या अंदाजे घालते. मस्त असं चांगली जरा उकळी आली, मीठ घालते. आपल्याला चांगली उकळी आणायची. उकळी आल्याशिवाय आपल्याला झाकण लावायचं नाही.
वरून खूप सारी कोथिंबीर टाकते. मस्त असं आपल्याला रात्रीचा कंटाळा आला हा झटपट राईस खूप छान लागतो. अगदी काहीच नाही, आलं लसूण पेस्ट टाकायची, झालं काम. आता मॅडम ना खडे मसाले मी काहीच घातले नाही. मी हा बिर्याणी पुलाव मसाला आहे, मी त्यातला थोडासा घालते. मी हेच वापरते, वापरून बघा एकदा. नसेल आपल्याकडे तर पावभाजी मसाला घालायचा. पावभाजी मसाल्याने पण खूप छान हे येतो. एकदा पावभाजी मसाला वापरून बघा. त्याला चांगली उकळी होऊ दे, नंतर मी झाकण लावणार आहे. आपल्याला भाताला आपल्या राईसला आपल्या मसाले भाताला आपल्याला चांगली उकळी आली. तर मी याच्यामध्ये 1 चमचा तूप सोडते. छान वाटतं. वरून फोडणीला घालायचं नाही, फोडणीला मी तेल घातला आणि वरून आपल्याला तूप सोडायचं आहे. 1 चमचा सोडायचा. त्याचं मी झाकण लावते. पटापट 1 मिनिटात शिट्या होते. असं मस्त तूप सोडते. सोडले. आता मी झाकण लावते आणि 3 शिट्या काढून घेते. चला मी कुकर खोलते जवळ 10 मिनिटांनी. आपली हवा गेलेलीच आहे. बघा असं माझा असा मस्त असा राईस झालेला आहे. झटपट पापड आणि राईस हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. बघा एकदम सुटसुटीत असा मसाले भात झालेला आहे. मटण पुलाव हे बघा. आता पुलाव कसा वाटला मला सांगा. साधा रात्रीचा मेनू हा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला बाय बाय.